श्री स्वामी समर्थ। तर पहा, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करायची, पूजा कधी करायची, कोणत्या टायमात करायची, पूजा 16 तारखेला करायची की 17 तारखेला करायची। त्याचप्रमाणे या दिवशी पौर्णिमा 2 दिवस आलेले आहे। सत्यनारायण पूजा आपण कधी करायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचप्रमाणे चंद्राला दूध दाखवल्यानंतर कोणता मंत्र म्हणायचा, पूजा कधी उचलायची, सेवा कोणत्या कोणत्या करायच्या आणि कोणत्या वेळेत करायच्या याविषयीची संपूर्ण डिटेल्स माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। 2024 मध्ये कोजागिरी पौर्णिमा ही 16 तारखेला बुधवारी साजरी केली जाणार आहे। 16 तारखेला पौर्णिमा ही दुपारी लागत असून ही पौर्णिमा तिथी 17 तारखेला संपत आहे आणि ज्या वेळेत पौर्णिमा तिथी असते त्यावेळेत आपण ही रात्री पूजा करत असतो। तर आपल्याला ही पूजा रात्री 12:39 पर्यंत करायची आहे आणि त्यामुळेच आपल्याला ही पूजा बुधवारी 16 ऑक्टोबरच्या बुधवारी संध्याकाळी म्हणजेच आपल्याला 11:30 वाजेनंतर पूजेची मांडणी करून ठेवायची आहे आणि 12 वाजेपासून ते 12:39 पर्यंत आपल्याला पूजा करून काही सेवा देखील करायच्या आहेत। वर्षभरात येणाऱ्या एकूण 12 पौर्णिमेपैकी सर्वात मोठी पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा। या दिवशी रात्री माता लक्ष्मीची पूजा करून चंद्रप्रकाशात खीर ठेवण्याची पद्धत आहे। शरद पौर्णिमेला रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येते आणि भक्तांना सुखी आणि समृद्ध होण्याचा आशीर्वाद देते। धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। शरद पौर्णिमेचा उपवास हा 16 ऑक्टोबरला आपल्याला करायचा आहे। त्याचप्रमाणे या दिवशी जागरण केलं जातं। देवी लक्ष्मी ही रात्री पृथ्वीवर भ्रमणासाठी येत असते आणि कोण जागा आहे कोण झोपलेला आहे हे बघत असते। जे जागे असतात त्यांना ती भरभरून आशीर्वाद देत असते आणि जे झोपलेले असतात त्यांच्यावर ती नाराज होत असते। या दिवशी आपल्याला 16 तारखेला आपल्याला रात्री पूजेची मांडणी करायची आहे। तर पूजेची मांडणी कशी करायची, तर पहा, ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। आपल्याला पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे। चौरंगाखाली रांगोळीने स्वस्तिक काढायचं, त्यावर हळदी कुंकू अक्षता ठेवायच्या आहेत। त्यावर आपल्याला हळदी कुंकू वाहिल्यानंतर चौरंग ठेवायचा। चौरंगावर आपल्याला एक स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पांढरा कपडा अंथरला तरी चालेल, पांढरा कपडा नसेल तर तुम्ही लाल कपडा अंथरून घेतला तरी चालेल। आपल्याला या दिवशी इंद्रदेवाची, माता लक्ष्मीची, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची, कुबेर देवताची आणि चंद्रदेवाची पूजा करायची असते। पूजेला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। अग्नीच्या साक्षीने कोणतीही पूजा करायची असते। दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल असेल तर फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला इंद्रदेवाची पूजा करायची आहे। त्यासाठी आपल्याला एक कलशाची स्थापना करून घ्यायची आहे। आता तुम्ही कलश स्थापन करत असताना यामध्ये काही ठिकाणी फक्त आंब्याची पानं ठेवली जातात, तर काही ठिकाणी आंब्याच्या पानावर नारळ ठेवून कलश स्थापन केला जातो। तुमच्याकडे जर का नारळ ठेवत नसेल, फक्त कलश स्थापन करत असेल तर तुम्ही फक्त कलश स्थापन करायचा आहे। यासाठी एका तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। यामध्ये हळदी कुंकू अक्षता, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी आपल्याला टाकायची आहे। चौरंगावर थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर आपल्याला हा कलश ठेवायचा आहे। या कलशामध्ये आपल्याला आंब्याची पानं टाकायची आहे। कलशावर आपल्याला कुंकू ओलं करून एक स्वस्तिक काढायचा आहे। स्वस्तिकच्या मध्ये 4 बिंदू द्यायचे, बाजूने 2 उभ्या रेषा द्यायच्या। त्याचप्रमाणे आपल्याला 5 उभ्या कुंकवाच्या रेषा देखील द्यायच्या आहेत। यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। जर का तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घ्या। मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी, गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीला गणपती बाप्पा म्हणून पूजायचं आहे। तर इथे मी थोड्याशा अक्षता टाकून यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घेत आहे। जर का तुमच्याकडे सुपारी असेल तर तुम्ही 2 विड्याच्या पानावर थोड्याशा अक्षता ठेवून यावर सुपारी तुम्ही ठेवायची आहे। यानंतर आपल्याला लक्ष्मी देवीची आणि कुबेर देवाची पूजा करायची आहे। तर बघा, आपण कलश इंद्रदेवाचा म्हणून कलशाची स्थापना केली। आपल्याला
2 विड्याची पानं घ्यायची आहे, एकावर एक 2 विड्याची पानं घ्यायची. यावर थोड्या थोड्या अक्षता ठेवून एका पानावर माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आणि दुसऱ्या पानावर कुबेर देवाचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवून घ्यायची आहे. आता आपल्याला मधोमध थोड्याशा अक्षता ठेवून याचा गोल तयार करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला चंद्रदेवाचं प्रतीक काढून घ्यायचं आहे. तर इथे मी चंद्रदेवाचं प्रतीक देखील काढून घेतलं आहे. आता आपल्याला या मांडलेल्या पूजेची बरोबर 12 वाजता पूजा करायला घ्यायची आहे. आपण सर्व देवांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करून फूल अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करा, फूल अर्पण करायचं आहे. आता आपण ज्या देवांची पूजा करत आहोत त्यावेळेस आपल्याला त्या देवांचा मंत्र म्हणायचा आहे. इंद्रदेवाची पूजा करत असताना ओम इंद्रदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. गणपती बाप्पांची पूजा करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणायचा. गणपती बाप्पांची पूजा झाल्यावर माता लक्ष्मीची पूजा करायची. माता लक्ष्मीची पूजा करताना हळदी कुंकू लाल फूल आवर्जून अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. यानंतर आपल्याला कुबेर देवताची पूजा करायची आहे. कुबेर देवताची पूजा करताना ओम कुबेराय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. यानंतर चंद्रदेवाची पूजा हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायची आहे. ओम चंद्रदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि पांढरं फूल आपल्याला अर्पण करायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला ही सर्व पूजा करून घ्यायची आहे. यानंतर जर का तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही माता लक्ष्मी समोर श्रीयंत्र ठेवायचं आहे. कुबेर यंत्र असेल तर कुबेर देवतासमोर तुम्ही कुबेर यंत्र ठेवायचं आहे. जर का तुमच्याकडे माता लक्ष्मी कुबेर देवता यांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवून त्यांची पूजा करू शकतात. यानंतर सर्व पूजेला आपल्याला धूप दीप अगरबत्ती याने ओवाळून घ्यायचं आहे. तर ही पूजा आपल्याला 12 वाजता सुरू करायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे. स्वामी समर्थ केंद्रात काही सेवा सांगितलेल्या आहेत. या सेवा आपल्याला करायच्या असतात. यानंतर आपल्याला या पूजेला नैवेद्य ठेवायचा आहे. आता हा नैवेद्य आपल्याला दुधाचाच ठेवायचा आहे. आपल्याला या दिवशी एका वाटीमध्ये दूध घ्यायचं आहे आणि ह्या दुधामध्ये आपल्याला तुळशीपत्र हे आवर्जून टाकायचं आहे. आता तुम्ही तुळशीपत्र हे दुपारीच तोडून ठेवू शकतात आणि हे तुळशीपत्र ह्या दुधामध्ये टाकून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. ऋण रोगादी दारिद्र्य अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. हा मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते, तेथे जाऊन तुम्ही हा मंत्र पाहू शकतात. तर या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे, पूजा करायची आहे. यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचप्रमाणे 1 माळ विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 1 माळ आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्राचं म्हणायचं आहे. 1 माळ आपल्याला कुबेर मंत्राची 1 माळ आपल्याला करायची आहे. 1 वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे. 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा गीतेचा 15वा अध्याय आपल्याला म्हणायचा आहे. तर या सर्व सेवा आपल्याला 12 वाजेपासून ते 12:39 वाजेपर्यंत करायच्या आहेत. आणि आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या घरात सुख समृद्धी शांती नांदू दे अशी प्रार्थना करायची आहे. असं म्हटलं जातं की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणं ही अमृतासारखी असतात. म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दूध तयार करतात आणि रात्री ते चंद्रप्रकाशात ठेवतात. असं केल्याने चंद्राची किरणं त्या दुधावर किंवा खिरीवर पडतात आणि त्यावर अमृताचा प्रभाव होतो असं मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा खीर प्रसाद म्हणून दिली जाते. या दिवशी चंद्रप्रकाशात दुधाचं सेवन केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते. तर या पद्धतीने आपल्याला कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे. आता आपल्याला या दिवशी सत्यनारायण पूजा ही कधी करायची आहे तर बघा 16 तारखेला संध्याकाळी चंद्रोदय हा 5:10 होणार आहे. तर तुम्ही यानंतर सत्यनारायण पूजा ही करू शकतात. कारण 17 तारखेला पौर्णिमा तिथी ही दुपारी 4-4:30 वाजता संपत असल्यामुळे आपण सत्यनारायण पूजा ही 16 तारखेला 5 वाजेनंतर करायची आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.